महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे। वरळी डोम या ठिकाणी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे। करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया असं मेळाव्याचं शीर्षक आहे। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार आहेत। बातमी मोठी आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेस शिवाय ठाकरे बंधू यांची युती जाहीर होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्हीच जिंकणार असं मुख्यमंत्री फडणवीस मात्र म्हणाले। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या 1.5-2 वर्षापासून अतिशय मायक्रो प्लॅनिंग याच्यासाठी केलेलं आहे। प्रत्येक वॉर्ड प्रत्येक बूथपर्यंतची रचना शिवसेनेची संघटनात्मक मुंबईमध्ये आहे आणि मला असं वाटतं मुंबई सक्षमतेने शिवसेना लढेल आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भगवा फडकवेल। आमची ऑलरेडी तयारी चालूच आहे, होती तयारी झालेली आहे। आता आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत आणि मुंबईमध्ये मराठी महापौर बसवण्यासाठी आम्ही कटिबद्ध सुद्धा आहोत। ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसणार का? मला असं वाटतं याचा निर्णय लवकरच राजसाहेब जाहीर करतील। मला असं वाटतं महापौर हा मराठीच बसेल आणि तो ठाकरे फॅमिलीला ठाकरे परिवाराला मानणाराच महापौर असेल। दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील। कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतील। कुणी कितीही एकत्र आलं तरी देखील त्याला काही अर्थ नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय। ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर बावनकुळेंनी ही टीका केली। मुंबईचा महापौर भाजपा आणि महायुतीचाच होईल असं बावनकुळे म्हणाले। मुंबईकर डबल इंजिन सरकारच्या विकसित धोरणाच्या पाठीशी असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। कुणी काय एकत्र आले किंवा काय झालं याला अर्थ नाहीये। मुंबईची महाराष्ट्राची जनता ही डबल इंजिन सरकारच्या विकसित धोरणाच्या मागे उभी आहे। सर्वांनी मिळून जर मुंबईला महापौर जर महायुतीचा आला तर मोठा लाभ केंद्राच्या राज्याच्या दोन्ही सरकारचा मुंबईला होईल। महापौर भाजपा महायुतीचाच होईल। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेस मुंबई पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचा पुनरुच्चार वर्षा गायकवाड यांनी केला। आमची कुठेही मैत्रीपूर्ण लढत नसेल, आमचे मुद्दे घेऊन आम्ही लढणार असं त्यांनी म्हटलं। काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष म्हणून लढणार आहे। याचं कारण असं आहे की कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांनी जी भूमिका मांडलेली आणि शेवटी हे इलेक्शन होत असताना आमची भूमिका होती, आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम होता ज्याच्यामध्ये संविधान धागा होता। मी सातत्याने एक गोष्ट सांगते की आमची भूमिका हीच राहणार आहे की सर्वांना बरोबर घेऊन, कारण मुंबईच्या विकासामध्ये मुंबईकरांचा प्रत्येक ठिकाणी जो आहे तो समान हिस्सा आहे आणि म्हणून सगळ्या मुंबईकरांना घेऊन जाऊन आम्ही मारहाण शब्द शिवा देणं हे आमची संस्कृती नाही। मैत्रीपूर्ण लढत असं म्हणायचं ताई? नाही, असं नाही। आम्ही आमची भूमिका घेऊन लढणार आहोत। आम्ही मुंबईकरांच्या विषयावर लढणार आहोत। काँग्रेसकडे आता मुंबईत काही बळ राहिलेलंच नाहीये, त्यामुळे ते लढवली काय न लढवली काय फारसा फरक पडत नाही। काँग्रेसकडे आता मुंबईत काही बळ राहिलेलंच नाहीये, त्यामुळे ते लढवली काय न लढवली काय फारसा फरक पडत नाही। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आलेली आहे। सिल्लोड तालुक्यातील तलवाडा गावामध्ये सत्तारांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळेस गावाला निधी उपलब्ध करून दिल्यानं गावकऱ्यांनी सत्तारांची थेट घोड्यावरून मिरवणूक काढली।